सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय ठाणे येथे दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी सतीश प्रधान यांना आदरांजली वाहण्यासाठी आंतर महाविद्यालयीन मराठी, हिंदी आणि इंग्रजी निबंध लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना आणि सर्व ठाणेकरांना कै सतीश प्रधान यांचे विचार, जीवनकथा, ठाणे विकासातील योगदान आणि समाजसेवा हे प्रत्यक्षपणे पुन्हा स्मरण करून देणे आणि मुलांना समाजसेवा व आदर्श होण्यासाठी प्रोत्साहित करणे हा होता। या स्पर्धेसाठी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह ठाणे जिल्ह्यातील सुमारे 40 महाविद्यालयातील 1350हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले। स्पर्धेत ठाण्याचे शिल्पकार सतीश प्रधान यांचे विचार व कार्य आणि ठाण्याचा भविष्यातील विकास 2047 सतीश प्रधान आणि ठाण्याच्या विकासात त्यांचे अतुलनीय योगदान, ठाणे शहरी जीवनाचे सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक पैलू, ठाणे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातील दृष्टिक्षेप, विजन 2047 उद्याचे ठाणे हे विषय देण्यात आले होते। निबंधांचे मूल्यांकन, विषयाची ओळख, सर्जनशीलता आणि लेखन कौशल्य यावर करण्यात आले। या स्पर्धेच्या पहिल्या 3 विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली। या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी आपली लेखन कौशल्ये आणि सर्जनशीलता दाखवली। या स्पर्धेने विद्यार्थ्यांना स्वतःला व्यक्त करण्यासाठी आणि आपली लेखन क्षमता विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ देण्यात आले। वरील स्पर्धा यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापन, विद्यार्थी आणि सर्व शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली होती। ज्ञानसाधना संस्थेचे अध्यक्ष कमलेश प्रधान, सचिव डॉक्टर मानसी प्रधान, खजिनदार सतीश शेठ, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश बगुरे, अक्षतांजली प्रमुख डॉक्टर संजय देऊस्कर, स्पर्धा समन्वयक डॉक्टर रुना संजू, प्राध्यापिका संगीता बाविस्कर, प्राध्यापक धनंजय ठाकूर, उपप्राचार्य सुरेश हलबांगे, पर्यवेक्षक सुभाष वाठोरे यांनी स्पर्धकांना भेटून प्रोत्साहित करत शुभेच्छा देत विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवले। ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतून घेण्यात आली। स्पर्धेचे प्रशिक्षक म्हणून प्राची श्री चिटणीस, इंग्रजी कवी काळुदास कनोजे, मराठी प्राध्यापक हनीफ शेख, हिंदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार 19 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे। सतीश प्रधान यांच्या राजकीय व सामाजिक प्रवासावर आधारित पोस्टर स्पर्धा घेण्यात आली। यात विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला। 250 डिजिटल आणि 55 प्रिंटेड पोस्टर्स विद्यार्थ्यांकडून उपलब्ध झाली। डॉक्टर कल्पना राठोड, डॉक्टर सुजाता अय्यर आणि सर्व पोस्टर स्पर्धा समितीने यासाठी भरपूर मेहनत घेतली। इस राइटिंग कंपटीशन में पार्टिसिपेट करने के बाद कैसे लग रहा है तुम्हें? अच्छा, कौन सी टॉपिक चूज़ किया है तुमने? थाने विजन 2047 कितने वर्ड्स में लिखा है? अराउंड 300। एनीवन एक्सप्लेन एनीथिंग? कैसे लगा पार्टिसिपेट होके? बहुत अच्छा। अच्छा लगा? तुम्हें कैसे लगा? बहुत अच्छा लगा। अच्छा लगा तुम्हें? बहुत अच्छा लगा। ओके ओके। पहले तुम लोग कभी ऐसा कंपटीशन में कभी पार्टिसिपेट किया है, जैसे राइटिंग कंपटीशन? तुमने किया है? पहले किया है? कौन सी कॉलेज में पार्टिसिपेट किया था? ओके, स्कूल में पार्टिसिपेट किया। कैसा लगा पार्टिसिपेट कर? अच्छा लगा। तुम्हें कैसे लगा बेटा? अच्छा लगा। अभी तक लिख रहे हो? थोड़ा टाइम लग रहा है। ओके ओके। तुम्हें कैसे लगा? अच्छा लगा। बहुत अच्छा लगा। तुम्हें अच्छा लगा? दैट वाज रियली नाइस। ओके ओके। तुम्हें कैसे लगा? अच्छा लगा, पहली बार कॉम्पिटिशन किया था। ओके ओके। बहुत मजा आया।
बढ़िया लगा तुम्हें? ओके ओके, तुम्हें कैसे लगा बेटा? ओके, तुम? नमस्कार, मी संगीता बाविस्कर, सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील प्राध्यापिका आणि अक्षतांजली आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धेची प्रमुख. या नात्याने मी आपल्याला सांगू इच्छिते की श्री सतीश प्रधान जे संस्थेचे मानद अध्यक्ष होते, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान महाविद्यालयाने एक आंतरमहाविद्यालय निबंध स्पर्धा हिंदी, मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये आयोजित केली होती. स्पर्धा दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी आयोजित केली होती. त्या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील जवळपास 40 कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. 175 विद्यार्थी हे ठाण्याच्या विविध कनिष्ठ महाविद्यालयातून सहभागी झाले. तसेच 1127 विद्यार्थी हे सतीश प्रधान महाविद्यालयातील सहभागी झाले. ह्या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन त्यांनी ठाण्याच्या प्रगतीचे शिल्पकार श्री सतीश प्रधान व ठाणे विजन 2047 या 2 विषयांवर आपले विचार मांडले. आणि ह्या स्पर्धेच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष प्रधान सर, सचिव सौ मानसी प्रधान, तसेच प्राचार्य डॉक्टर बगुरे सर, उपप्राचार्य कनिष्ठ महाविद्यालय सुरेश हलबांडगे सर, पर्यवेक्षक श्री सुभाष वाटोरे सर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मला मोलाची साथ दिल्यामुळे ही स्पर्धा आम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकलो. धन्यवाद.